जांभूलपाडा गावचे रोशनदादा पाटील यांना विनंती असेल आपण मंचावरती आपलं स्वागत. जांभूलपाडा गावचे रोशनजी पाटील यांना विनंती राहील आपलं आपण मंचावरती आपलं स्वागत. आज टीममध्ये बोरगावचा खेळाडू कुणाल शिंदे, कंठवलीचा खेळाडू वैभव पाटील, विंदनेचा खेळाडू बाबू पाटील, वीर मराठा जोहे संघाचे हे प्रमुख सभासद आहेत, परंतु आज काही कारणास्तव ते टीममध्ये नाही आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये पद्धतीने मागचा सामना देखील आपण पाहिला. ओमकार गावडेने केलेली अफलातून फलंदाजी नंतर परंतु या मॅचमध्ये ओमकार गावडे सुरुवातीला केला, त्यानंतर त्याचं कमबॅक, त्यानंतर आपण पाहिलं समर्थ कडू नावाचं वादळ मैदानामध्ये आलं. त्यानंतर खरं तर एक चांगलं टार्गेट फायटिंग टोटल ज्याला म्हणता येईल 75 धावांचं टार्गेट सेट झालं. आता विश्वजित ठाकूरचं षटक तेही महत्त्वाचं राहील. सुरुवात कशी होईल त्यावर मात्र या सामन्याचा रिझल्ट निर्भर राहील. कोणता संघ पुढे असेल, कोणता संघ बॅकफुटला जाईल. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट समोर आकाश पाटील पहिल्या बॉलवरती षटकार ठोकत स्वागत केलं विश्वजित ठाकूरचं. 6 धावा. वेगावरती स्वार होणारा विश्वजित ठाकूर, त्याच्यावरती विंदनेचा एक अतिशय स्फोटक विध्वंसक खेळाडू आकाश पाटील यांच्या बॅटमधून षटकार. रबर बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजाचं भविष्य धोक्यात आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये बॉलर्सला खरं तर तितका फारसा वाव नाही आहे, कारण सातत्याने आपण पाहिलं षटकार चौकार या पाहायला मिळाले. आता यावेळेला 1+1 वाईड +1 2 धावा ॲड होतील. 8 धावा धावफलकावरती आहेत. शिवन्या 11 आदई अक्षय पवार यांचा संघ, किरण शिर्के यांना आपण पाहत आहे टीमचे मालक. याही वेळेला पिकअप शॉट वन्स अगेन, अजून एक धमाका. आकाश पाटील विंदनेचा सुपरस्टार, ही इज ऑन फायर. षटकार. +40 मास्टर दिगोडे महेशदादा पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 5,000ची देणगी. एक श्रीमंत माणूस यांचं देखील सुद्धा स्वागत. महेशदादा पाटील यांच्या वतीने 5,000. मोठ्याला लय अजूनही सापडलेले नाही आहे, जो नेहमी मोठ्या कामगिरीसाठी प्रसिद्ध राहिलं. भारत विपक्ष पाकिस्तान हा पहिला जो खरं तर एक्झिबिशन मॅच शो मॅच झाली, त्या मॅचचा सामनावीर कोण होता तर तो मोठ्या होता. अनेक अशा स्पर्धा लॉर्ड्सपर्यंत हा खेळाडू पोहोचला. ग्रामीण क्रिकेट दिघोड्याचं SN स्पोर्ट्स या नावाने ग्रामीणमध्ये पदार्पण, तदनंतर अनेक व्यावसायिक क्रिकेटच्या स्पर्धा. मिस्टर JPL काल चंदू शेट्टे सर यांनी देखील उल्लेख केला. जुन्नरची स्पर्धा प्रत्येक फॉर्मॅटमध्ये अव्वल राहिला आणि एकट्याने या पठ्ठ्याने सर्व पारितोषिके पटकावली, परंतु आज त्यालाही संघर्ष करावा लागतोय. फुल टॉस बॉल आणि याही वेळेला बैठक शॉट स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये मागच्याही सामन्यामध्ये मोठ्याने एका षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या. यावेळेला मात्र आतापर्यंत 21 धावा खर्च केल्या. आकाश पाटील आपल्याच परिसरातील खेळाडू, विंदनेचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपली आक्रमकता गुणवत्ता सिद्ध करतो. एका बाजूला मागच्या सामन्याचा अर्धशतकवीर अक्षय पवार, त्याला अजून स्ट्राईक देखील मिळाली नाहीये, परंतु संपूर्णपणे सामन्याची जबाबदारी स्वीकारली आहे आकाश पाटील या खेळाडूने. हलकीशी गडा घेत बॉल घोषांगी क्षेत्राकडे चालला. चला धुतुम कुंडेबाल संघाचा कॅप्टन, आपण संपूर्ण स्कॉर घेऊन रेडी राहा, कारण यानंतर लगेचच विनर टीम विपक्ष धुतुम कुंडेबाल हा सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. उद्या देखील सामने फार महत्त्वाचे असतील. उद्या 2 गाव 1 संघ हा फॉर्मॅट, परंतु आज RPLचे 8 संघ. अक्षय पवार कॅप्टन वर्सेस कॅप्टन. बॅटची कडा घेऊन बॉल मागे चालला. डिक्लर झोन मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धावांची गती वाढली. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 23. पाटला करायचा 75चा आणि पहिल्या ओव्हरमध्ये मात्र चांगली सुरुवात. 4 षटकात 52 धावांची गरज. चला बॉलची मागणी होते, पूर्तता करा आपण.
SRK समर्थ कडूचं षटक देखील महत्त्वाचं राहील. आपण तोपर्यंत ऐकूया समुद्र संगीत DJ. रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅट पावसाविना या फॉर्मॅटमध्ये मजा नाही आहे. जर इथे पाऊस पडत असता तर मात्र फास्टर्स बॉलर्सला चांगला वाव मिळाला असता, परंतु पावसाअभावी या फास्टर्स गोलंदाजांवरती मात्र आक्रमण हे देखील पाहायला मिळाले. कारण बॉल विकेट जर थोडी ओलसर असेल तर बॉल जास्त स्पीड होतो आणि प्रचंड वेगाने ट्रॅव्हल करतो, परंतु यावेळेला वेट करून अनेक फटके पाहिल्या फलंदाजांच्या माध्यमातून चहूबाजूला षटकार चौकारांचा वर्षाव आपण पाहिला. परंतु यावेळेला समर्थ कडू मॅजिकल स्पेल मागच्या ओव्हरमध्ये मागच्या सामन्यामध्ये त्याने टाकलेलं षटक ते महत्त्वाचं राहिलं आणि त्या षटकाच्या जोरावरती वीर मराठा जोहे संघाने उलवानोड या टीमला पराभूत करत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला. आणि एका बाजूला अक्षय पवारने केलेली झंझावाती फलंदाजी, अक्षय पवारने साकारलेला एक मोठा डाव करता त्या इनिंगच्या जोरावरती हा संघ दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचला आहे. हा सामना आता आपण जर पाहिला 24 बॉल 52 इतकं सोपं खरं तर नाही आहे वीर मराठा जोहे टीमला हा सामना वाचवणं, तर एका बाजूला तितकं देखील सोपं नसणार आहे मैदानामध्ये अक्षय पवारच्या संघाला हा सामना वाचवणं. बलिरामजी नवाळे आमचे मित्र त्या ठिकाणी यांचं आगमन 40+ क्रिकेट मास्टर विंधने. यस वेलकम. मैदानामध्ये विंधनेचे दोन खेळाडू आहेत, आकाश पाटील आणि एका बाजूला गीतेश जोशी. आज बाबू टीममध्ये नाही आहे. वैभव पाटील सारखा एक प्रमुख गोलंदाज वीर मराठा जोहे संघामध्ये नाही आहे. कुणाल शिंदे बोरगावचा खेळाडू तो देखील टीममध्ये नाही आहे. बऱ्याच खेळाडूंची अनुपस्थिती, त्यामुळे थोडा जबाबदारी मात्र आता समर्थ कडू यांना आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. समोर अक्षय पवार, पहिला बॉल अक्षय पवार समोर. खरं तर प्रतिभावंत सर्वात अनुभवी खेळाडू मैदानामध्ये गोलंदाजी करतोय समर्थ कडू. क्रिस गेल ही उपाधी त्यांना मिळाली, कारण सध्या लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केल्या जातात, परंतु त्या अगोदर सुरुवातीला खरं तर सोशल मीडिया हे माध्यम नव्हतं टेनिस क्रिकेटसाठी, परंतु त्यावेळेला देखील या खेळाडूंचा बोलबाला राहिला. आणि मोठ्याने देखील सांगितलं माझ्या क्रिकेट कारकिर्दीमधला मला खरं तर घडवणारा माझा गुरु एक प्रकारे एखादा समर्थ कडू राहिला, कारण त्याने योग्य मार्ग दाखवला. कारण चर्चा होती मोठ्याच्या खरं तर व्यावसायिक क्रिकेटची. समर्थ कडू याने प्रतिस्पर्धी संघाच्या खरं तर संघ मालकांना सांगितलं एक खेळाडू या ठिकाणी मी घेऊन येईल, परंतु त्या खेळाडूला पाहून असं वाटलं नाही हा खेळाडू खरं तर देशाच्या बाहेर जाईल, खरं तर ISPL सारख्या स्पर्धा गाजवेल, रायगड जिल्ह्याला चांगलं योगदान देईल. आज आपण पाहिलं मोठ्याचं नाव मोठ्या अभिमानाने घेतलं जातं. समर्थ कडूची गोलंदाजी लाजवाब. अक्षय पवारला आता पूर्णपणे थांबवलंय, डॉमिनेट केलंय. क्या बात आहे समर्थ कडू. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु असं म्हणतात. आणि काय गोलंदाजी केली अफलातून. पुढचा बॉल फार काळ शांत राहणार नाही अक्षय पवार. यावेळेला स्लॉट मध्ये आलाय आणि पाठवला स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार. पाचव्या बॉलची प्रतीक्षा अक्षयला करावी लागली आणि त्या पाचव्या बॉलवरती षटकार अक्षय पवारच्या बॅटमधून इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा वेगळा धाटणीचा फटका. अनऑर्थोडॉक्स स्ट्राईक ऑन द राईस बॉलच्या उसळीवरती मात्र टायमिंग केलंय. बॉल मात्र त्याला स्क्वेअर लेगला क्लिअर करत सीमा पार षटकार.
ठाकूर आशीर्वाद वैभव ठाकूर बॉलिंग मार्क वरती आलेत. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धावा, टार्गेट 75चा आहे. त्यामुळे आता अजूनही विजयासाठी जवळजवळ 18 बॉलमध्ये 13च्या सरासरीने या धावांचा पाठलाग करायचा आहे. विश्वजित ठाकूरवरती आक्रमण 23 धावा, समर्थ कडूचं कमबॅक, शेवटच्या 2 बॉलवरती आलेले 2 षटकार. त्यामुळे धावसंख्या आपण पाहिली पूर्णपणे वधारली. 36 वरती बॅटिंग करणारा संघ पोहोचलाय. आता 18 मध्ये मैदानामध्ये 39चं समीकरण. हा सामना अजूनही खरं तर आपण जर पाहिला बॅलन्स आहे, परंतु एका बाजूला ही जोडी जर का फोडण्यामध्ये फिल्डिंग करणाऱ्या वीर मराठा जोहे पेन टीमला यश मिळालं नाहीये तर हा सामना सोपा होऊन जाईल. 18-39. अक्षय पवार 13ची सरासरी पर ओव्हर मागे तुम्हाला राखायचे. आणि यावेळेला आशीर्वाद ठाकूर हा गोलंदाज, दादरचा खेळाडू. आणखीन एक यंगस्टार, त्याच्यावरती आक्रमण पहिल्या बॉलवरती आकाश पाटीलने आकाशाला गवसणी घालणारा षटकार मारलाय. 6 धावा. सामना हळूहळू आता सोपा होत चालला. 17 बॉल 33. आशीर्वाद वरती आक्रमण चढवलं आकाश पाटील. या फलंदाजाने कमबॅक करावा लागेल. आता आशीर्वाद ठाकूर या गोलंदाजाला लेंथ बॉल टाकला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर. पंचांचा इशारा, वाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. दबाव पूर्णपणे मराठा जो हे या संघावरती. हळूहळू हा दबाव आता वाढत चाललाय, कारण धावा 75 असतानाही त्या धावा आता कमी वाटू लागलेल्या आहेत. कारण ज्या पद्धतीची फलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये विश्वजित वरती केलेलं आक्रमण, तिथून मात्र वीर मराठा जोहे संघाला कमबॅक करणं तितकं सोपं नाही. हा फटका सुंदर होता, परंतु घोषांकी क्षेत्राकडे चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये फक्त सिंगल. एकच धाव ठिकाणी राहील. बघा यानंतरचा होणारा सामना विनर टीम विपक्ष दुतुम कुंडेवाला सामना 4 षटकांचा असेल, याची नोंद मात्र दोन्ही संघाने घ्या. काल देखील शेवटचा सामना हा 4 षटकांचा खेळवण्यात आला. उद्या 9 सामने होतील. त्यामुळे आयोजकांनाही विनंती राहिली, पहिला सामना लवकरात लवकर सुरू करा. 9:30ला पहिला चेंडू पडेल. 9ला रिपोर्टिंग करा पहिले जे दोन्ही संघ असतील. उद्या शेवटचा दिवस या स्पर्धेचा. स्वर्गीय मेघनाथ रामभाऊ ठाकूर व स्वर्गीय ज्ञानेश्वर रामभाऊ ठाकूर यांच्या स्मरणार्थ SN ट्रॉफी दिघोडे 2025. मॅचकडे आपण जाऊया. 16 बॉल 31चं समीकरण. विकेट हवा आहे या ठिकाणी. आशीर्वाद चांगली गोलंदाजी साकारतोय. वेगवान बॉल, अतिशय वेगाने आला बॉल. लॉंग ऑफला गीतेश जोशी. मागच्याही सामन्यामध्ये गीतेश जोशीने चांगला छेड टिपला होता सूरज पाटील या खेळाडूचा लॉंग ऑफला, आणि तितकीच चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून सातत्याने पुन्हा एकदा पाहायला मिळाली. यावेळी देखील आपण पाहिलं फक्त सिंगल. आशीर्वाद ठाकूर खरं तर हा खेळाडू लेदर देखील चांगल्या पद्धतीने खेळतो. पेनमध्ये बरेचसे लेदर खेळाडू आपण पाहिले. आदरणीय नाथाभाऊ घरत यांचं या ठिकाणी आगमन. एकनाथ भाऊ घरत MIDC कर्मचारी यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. एकनाथ भाऊ घरत MIDC कर्मचारी यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल मंचावरती आपलं स्वागत. 15 बॉल 29. 15 बॉल 29 धावा हे समीकरण या सामन्यामध्ये आहे. अक्षय पवार आणि आकाशची जोडी मैदानामध्ये मात्र चांगली रमली आहे. चांगल्या पद्धतीचा खेळ या जोडीच्या माध्यमातून आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळाला. क्लीन बॉल, फ्रीड बॉल होता, कारण मागचा बॉल खरं तर आपण पाहिला नो बॉल, परंतु ज्या पद्धतीने बॉल टाकलाय कौतुक करावं लागेल. आशीर्वादचं परफेक्ट ब्लॉकमध्ये परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि या बॉलवरती 1 रन. फ्रीडचा बॉल होता त्यामुळे 1 रन. बॅटकट आहे, यस हे महत्वाचं आहे. खरं तर बॅटकट स्वरूपात रन इथे मिळाली. 1 धाव या ठिकाणी ऍड होईल म्हणलं. 14 बॉल 28. 14 चेंडूमध्ये 28 समीकरण. अजूनही सामना आपण जर पाहिला तितका संपलेला नाही आहे. दोलायमान परिस्थितीमध्ये झुकलेला आहे. हे 2 बॉल देखील तितकेच महत्वाचे राहतील आशीर्वाद ठाकूर या खेळाडूचे.
पुन्हा एकदा आदळलेला आपटलेला बॉल, आशीर्वाद. क्या बात आहे. जितकं कौतुक करावं तितकं कमी. दादर या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आज या मोठ्या स्पर्धेमध्ये, खरं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये त्याची निवड झाली. वीर मराठा जोहे या संघामध्ये आणि आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य आतापर्यंत या खेळाडूने सिद्ध केलंय. कौतुकास्पद कामगिरी आशीर्वाद वैभव ठाकूर यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. पुढचा बॉल वन्स अगेन जोरदार टाळ्या होत्या आशीर्वादसाठी. अफलातून कमबॅक, ग्रेट कमबॅक. शेवटचे 2 डॉट बॉल. आता सामना आला या ठिकाणी 12 बॉल 28. समर्थ कडू की विश्वजित ठाकूर. सेकंड ओव्हरचा पर्याय कोण असेल? आय थिंक 90% खरं तर समर्थ कडू असेल, कारण समर्थ कडू याने मागच्या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक करून दिलंय. 12 बॉल 28. या आपण ऐकूया तोपर्यंत सुमधुर संगीत. एक एकनाथजी घरत साहेबांचा सन्मान करतील आदरणीय कैलाशी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. एकनाथजी घरत साहेबांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. MIDC कर्मचारी. हे षटक आता खरं तर या सामन्यामधलं महत्वाचं राहील समर्थ कडूचं, कारण 14 बॉलमध्ये समीकरण आलं. 12 बॉल 28, 14-28 12-28 वरती आलंय. हाफ ट्रॅकर, वेट अँड वॉच. क्या बात आहे. ऍडजस्टेबल जागा बनवली आणि बॉलला पाठवलं मिड विकेटच्या बाहेर. षटकार. साबा 11 चेंडू मध्ये 22. हा सामना आता हळूहळू सोपा होत चालला विदाउट लॉस. मागच्या ही सामन्यामध्ये या जोडीने दमदार कामगिरी साकारत मात्र सामना जिंकून दिला शिवन्या 11 आदई या टीमला. आणि याही वेळा विदाउट लॉस, एकही विकेट गमावलेला नाहीये. रबर बॉल क्रिकेटचं खरं तर हे रहस्य आहे. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा आक्रमण. आकाश पाटील थांबावचं नाव घेत नाहीये. अजून एक धमाका. ही इज ऑन फायर. षटकार. लगातार 2 बॉल 2 षटकार. या पुढच्या बॉलवरती जर का आकाशने षटकार ठोकला तर 40+ मास्टर बलिरामजी नवाळे यांच्या वतीने 1000चं पारितोषिक दिलं जाईल आकाश पाटील विंदने या खेळाडूला. काय फलंदाजी केली. 11 बॉलमध्ये 38 धावा. टेनिस बॉलमध्ये देखील आकाश पाटील आपण विध्वंसक इनिंग साकारताना अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं, परंतु आज SN ट्रॉफी दिघोडे 2025 या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करतोय शिवन्या 11 आदई या संघासाठी आकाश पाटील हा खेळाडू. 10 बॉल 16 धावा. समर्थ कडू असं वाटलं होतं कदाचित मॅजिक करेल किमिया साखरे, पण त्याच्या अगेन्स्ट हल्ला बॉल. पुन्हा एकदा इनसाइड आउट. तिसरा लगातार षटकार ठोकतं आकाश पाटील. 1000चं पारितोषिक आलं बलिराम नवाळे यांच्या वतीने आकाश पाटील या खेळाडूला. बॉल 44 धावसंख्येवरती खेळतोय आकाश. यावेळेला धीम्या गतीचा बॉल मागे चालला त्या ठिकाणी फाईन लेग क्षेत्राकडे. चला कॅप्टन अमित नाईक आपण रिपोर्टिंग करा. विनर विपक्ष दुतुम कोंडेबा हा सामना त्या ठिकाणी खेळला जाईल. डिक्लेअर रन यस त्या ठिकाणी मिळेल. 1 रन आली. लेग बाईच्या स्वरूपात 1 रन त्या ठिकाणी मिळाली. 1 धाव आली बाईच्या स्वरूपात. माफी असावी. आता समीकरण आहे मैदानामध्ये 8 चेंडू आणि 9 धावा. आकाश पाटील ज्याला वैयक्तिक 50 साठी अजूनही 6 धावांची गरज आहे. काय इनिंग साकारली या खेळाडूने.
पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल, परंतु इथे मात्र बॉल निघाला आउट ऑफ द बार. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. अर्धशतकवीर, या स्पर्धेमधलं चौथं अर्धशतक आकाश पाटील, विंदनेचा सुपरस्टार, याच्या नावावरती बॅट वरती करा आकाश आणि तमाम प्रेक्षकांची मान्यवरांची मानवंदना स्वीकारा. वेल प्लेड आकाश. 7 चेंडू आता 3 धावा, 7 बॉल मध्ये 3 च समीकरण असताना आणखीन एक षटकार आणि हा सामना जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय शिवन्या 11 आदई संघ. अब तक 56 धावांची इनिंग साकारत या सामन्यामध्ये हिरो बनलाय आकाश पाटील हा खेळाडू. हार्डलक टीम, वीर मराठा जो हे पेन. चला कॅप्टन अक्षय आणि एका बाजूला अमित टॉस साठी आपण. सामनावीर आकाश पाटील. अतिशदा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मानवधमाची ट्रॉफी देत आहोत. आकाश पाटील विंदने या खेळाडू ज्याने 56 धावांची इनिंग साकारली. वेल प्लेड, हार्ड लक टीम, वीर मराठा जो हे पेन.